मस्त आले हे बघा, किती मस्त हे बघा। आज आपण आहे ना कोबीचं भजी करून घेऊ आपण। त्यासाठी आपण एक कोबी घेतले, त्यातलं सगळं काढून आहे ना त्याला बारीक बारीक कट करून घेऊ आपण। बारीक बारीक आपल्याला कट करून पूर्ण कोबी सगळं कट करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, आपल्याला भजी बनवायची म्हणून हे असं थोडं लांब लांब कापून घेऊ, कारण कांदा भजी सारखं होते, मस्त लागते म्हणून लांब लांब कापून घेऊ। खाया उरलेलं कोबी पण आपण कापून घेऊ। भजीला थोडं कोथिंबीर पण कट करून घेऊ, धुवून घेतलेले बारीक बारीक कट करून घ्या। हे बघा, याच्यामध्ये एक वाटीवर बेसन घेतले मी। हे बघा, एक अर्धा वाटी एवढं, पाऊण वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतले। तुम्हाला पाहिजे तांदळाचे पीठ पण घेऊ शकता, तांदळाचे पीठ नसेल बेसन मध्ये पण केलं तर चालतंय। आणि एक चमच कलरचं मिरची पावडर टाकायचं आपल्याला, काश्मीर। एक चमच चवंतर मीठ टाकायचं आपल्याला। हे बघा, एक चमच एवढं अजवाइन त्याला असं हातामध्ये हे करून टाकायचं, कसं करून टाकायचं आपल्याला, स्वाद होतो त्यामुळे। एवढं आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला। हे बघा, याचं सगळं आपण ह्याला सगळं घालून लय वेळ काढून घेतला आपण। पहिला किती दिसत होतं ना आपल्याला भरल्यासारखं। हे बघा, सगळं झाल्यावर आता एकदम कमी झालं हे। त्याच्यामध्ये बेसन वगैरे मिक्स झाले, मस्त तेल गरमला ठेवलं आपण कढईमध्ये। चला आपण गरम गरम कोबीची भजी तळून घेऊ। चला आपण आता हे टाकून घेऊ एक एक एक। तेल गरम झालेले, मीडियम मध्ये ठेवायचं तेल आपल्याला। लय जाड लय तापलेले पण नाही पाहिजे, कारण हे लगेच काळा पडतंय म्हणून। एकदम मीडियम गॅस ठेवून आपल्याला भजी तळून घ्यायची। बघा, हे कलर मस्त मस्त रंग कलर याचा। बघा किती मस्त झाले भजी, किती मस्त दिसते बघा, कलर किती मस्त झाले। आणि आपण आता दुसरं पण असंच टाकून घेऊ। अजून एक टाकू हे पण। हळूहळू टाका, कारण की तेल नाही उडलं पाहिजे, असं टाका। त्याला हे सगळं असं उकळायचं, तेल थंड पडलं ना आपण याला पलटी मारून घ्यायचं आपल्याला। हे बघा, सेम मंचुरियन सारखंच लागतं हे, कारण लेकरं खात नाही कोबी म्हणून आपण लेकरांना खाण्यासाठी आपण ह्याला त्याचं काहीतरी करून त्यांना खाऊ घालायचा प्रयत्न करायचा। त्यासाठी मी कोबीचं भजी बनवायला लागले। हे बघा, किती मस्त कलर आणायचं, ह्याला काढून घेऊ। मस्त आले हे बघा, किती मस्त। हे बघा, झाला तयार आपल्याला कोबीची भजी। लेकरं खात नाहीत, आपण कोबी खाऊ घालायचं म्हणलं तर हे कोबीची भजी करून घाला। हे बघा किती मस्त झालं, क्रिस्पी क्रिस्पी झालं। बघा, हे रेसिपी बघून आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा।